DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षीही 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी गावामध्ये काळभैरव या देवाची मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव संपन्न होते। या यात्रेमध्ये गावामधील तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक यांचा फार मोठा सहभाग असतो। हे यात्रा पारंपरिक पद्धतीने भरवली जाते। या यात्रेमध्ये भगत पूर्ण गावाला गल्लोगल्ली 5 फेरी पूर्ण करून 12 गाड्यांची लांगड लाख 5 फेऱ्या मारून ओढली जाते। गाड्यांची लांगड ओढण्यासाठी भगत वामन मोतीराम शेलार, भाईजी भगत दरवर्षीप्रमाणे बहिरम देवाच्या मंदिरापासून ते मारुतीच्या मंदिरापर्यंत लांगड ओढतात। हे परंपरा गावामध्ये बऱ्याच वर्षांपासून चालू असल्याने गावातील लोक जे बाहेर गावी नोकरीला असतात ते या यात्रेनिमित्त येत असतात। या यात्रेत खेळण्याची दुकाने, खाद्यपदार्थाची दुकाने, मुलांच्या खेळण्यांचे साधन असे बरेच विक्रेते या यात्रेसाठी उपस्थित राहतात। काळभैरव देवाची यात्रा उत्सव समिती ऐचाळे श्री छोटू सर, आबासाहेब शेलार, डॉक्टर नाना शेलार, बलू बोरसे, राकेश शेंगदाणे, ईश्वर पाटील सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित यात्रा उत्सव संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या ऐचाळा गावात अखिल कोटी ब्रह्मांड नायक काळभैरव यांच्या यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा झाली। संपूर्ण गावातील आभारुद्ध यांनी या यात्रेचा आनंद लुटला। वंश परंपरागतनुसार माझ्या वडिलांची निवासिका देवा तुळीचरण सेवा पांडुरंगा या माऊलींच्या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व गाववासीय ज्या आमच्या आजोबा वडीलधाऱ्या मंडळींनी जी आमच्या परंपरा वर्षानुवर्षाची चालू केली होती त्याची आम्ही खंडित न होऊ देता आम्ही त्याचं एक युनेस्को आणि त्याचा जगनावरी या उक्तीप्रमाणे आम्ही त्याचं वटवृक्षाचं रूपांतर केलेलं आहे। आमच्या या संपूर्ण ग्रामस्थांनी अनुमानाचं मार्गदर्शन केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे। चिंतामण दादा असतील, वैकुंठवासी भायरा भगत असतील, डाकू भगत असतील किंवा हरिभगत असतील, बाजार भगत असतील आणि आता आमचे हरिभक्त परायण वामन महाराज आहेत। भविष्यात आमचे भरत महाराज, कल्पेश महाराज आहेत, ज्यांनी आता ही परंपरा अविरत अशी चालू ठेवलेली आहे। संपूर्ण ग्रामवासियांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी, आभारवृद्ध भाविक काळभैरवाच्या यात्रेनिमित्ताने येत असतात आणि मोठ्या उत्साहाने आनंद लुटत असतात। मी सर्व नागरिकांच्या वतीने काळभैरवांना विनंती करेल की सर्वांना ग्रामदेवतांना आमच्या सुख समृद्धी देव अशी मी प्रभूची प्रार्थना करतो। DPA न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे, मुंबई। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।